पुसदमध्ये फुटबॉलची 47 वर्षांची परंपरा पुन्हा जिवंत. हायकोर्टाचा मोठा आदेश, स्पर्धेला अखेर मंजुरी. चेतना क्रीडा मंडळाचा विजय, प्रशासनाचा अडथळा दूर. अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला हिरवा दिवा, पुसदमध्ये जल्लोष. क्रीडाप्रेमींची प्रतीक्षा संपली, मैदान सज्ज. न्यायालयात मंडळाची बाजू ठाम, निकाल आयोजकांच्या बाजूने. अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र राजे यांच्या पाठपुराव्याला यश, चेतना क्लबची धडपड रंगली. सचिव सुशील दीक्षित यांची मेहनत फळाला, पुसदमध्ये पुन्हा फुटबॉल फीवर, शहरात उत्साहाची लाट. स्पर्धा होणार धमाकेदार, आजी माजी खेळाडूंचा जल्लोष. पुसदमध्ये फुटबॉलची 47 वर्षांची परंपरा पुन्हा जिवंत. पुसदमध्ये अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला अखेर हिरवा दिवा मिळालाय. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वाच्या आदेशानंतर 47 वर्षांची परंपरा पुन्हा सुरू होणार आहे. प्रशासनाने क्रीडा मंडळाच्या याचिकेला मंजुरी देत स्पर्धेला अधिकृत परवानगी दिल्याने पुसद शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. चेतना क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केली जाणारी ही ऐतिहासिक स्पर्धा यावर्षी विशेष उत्साहात पार पडणार आहे. मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र जगजीवन राजे, उपाध्यक्ष इर्शाद खान, सचिव सुशील दीक्षित, प्रीती नाहाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी अनेक दिवसांपासून न्यायालयीन व प्रशासकीय पाठपुरावा करत होते. अखेर खंडपीठाने मंडळाची भूमिका मान्य करत सकारात्मक निर्णय दिलाय. या निर्णयानंतर क्रीडाप्रेमी आणि आजी माजी खेळाडूंमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. स्पर्धा पुन्हा परतणार असल्याने पुसद क्रीडा वैभवाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होतीये. चेतना क्रीडा मंडळाची 47 वर्षांची परंपरा कायम राहिल्याने शहरभरातून आयोजकांचं अभिनंदन केलं जात आहे. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.